कारण आपला एकत्र येण्यासाठी काहीतरी लागतं आणि ते असं पाहिजे की सगळ्यांचा जिव्हाळा तिथे पाहिजे. म्हणजे एकाचा जिव्हाळा असेल तर होत नाही. समजा नांदेडचं काही आपण घेतलं तर ते जरा थोडं वेगळं जातं, पण आपला सगळा 8 जिल्ह्याचा जो भाग आहे तो घेतला तर सगळे एकत्र होतात. आणि इतिहास जो आहे तो याच्यासाठी पाहायचा असतो की आपण अशा भागातनं आलो, म्हणजे त्यावेळेस काय नाही केलं. म्हणजे बंदुका ज्या आहे त्या कशा केल्या, भरमार असं ते भरमारच्या बंदुका असायच्या, मध्ये ते दारू भरायची, त्याच्यात गोळी भरायची, अशी अशी मारायची, एकच गोळी मारायची, तेवढी एकच. आणि हां, 2 आवाज येत आहेत का? हां, तर तेवढी एकच गोळी मारायची आणि त्याच्या पुढे काही नसायचं. आणि त्यांच्याकडे चांगल्या बंदुका होत्या आणि म्हणून त्या सगळ्या बंदुका झेलायच्या. आणि म्हणून मराठवाड्यातला जो माणूस आहे हा कुठेही यशस्वी होतो का, कणखर आहे. त्याच्यामधली जी ताकद आहे ती खूप आहे. आणि ही जी ताकद आहे, तुम्ही कुठेही जा, मराठवाड्याचा माणसाचं एक घर असेल ना, ते पुढारी असते, मोठं झालं असेल. कारण त्यांनी शून्यातनं आले, त्यांना आई वडिलांचं फार कमी आहे, म्हणजे त्यांच्याकडे फार काही आलेलं नाही आहे, म्हणूनच गावं सोडावी लागली, म्हणूनच ती सगळी बाहेर पडली आणि म्हणून यशस्वी झाली. फक्त मराठवाड्यामध्ये एक छोटासा हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक दोष आहे. हा अनुवंशिक दोष आपल्याने कमी केला पाहिजे. काय दोष आहे? आपण सगळेजण रागीट आहोत. रागीट का आहोत मला माहित नाही, म्हणजे इतके रागीट आहोत की त्याला काही मर्यादाच नाही. का रागीट आहोत त्याचं कारण आहे, आपण घाव सोसलेत आतापर्यंत, इतके घाव सोसले, आता सोसू वाटत नाही, आता चीड येते, म्हणून आपण रागीट आहोत. पण त्याचे तोटे फार होतात. रागीट असल्यामुळं आपले जे जवळचे दूरचे दूर जातात. आणि हे रागीटचं तुम्हाला उदाहरण सांगतो. मला जो मराठवाड्यातल्या लोकांचा राग सहन करावा लागला तेवढा मला कुठल्याच ठिकाणच्या लोकांचा राग मी सहन केला. 500 पेशंट असतात लाईनला आणि मराठवाड्यात नाही आला, मी नांदेडचा, मी हिंगोलीचा, परभणीहून आलो आणि आंबेजोगाईचा असल्यास आंबेजोगाईचा, लाईन नाही. एकदा मुंडे साहेब डोळे तपासायला आले आणि त्यांचे डोळे तपासत होते. गर्दी खूप, ते बाहेर जोराजोरात एक माणूस शिवीगाळ करायला लागला. ते मला म्हणले त्याला बोलव. म्हणलं कशाला? त्यांना मी मामा म्हणायचो, माझे मेहुणे होते, पण मामा कशाला, जाऊ दे ना त्याला, आता कशाला बोलवतो त्याला. ते म्हणले नाही बोलव त्याला. मी म्हणलं नको, बोलव म्हणले त्याला. बोलवलं. ते म्हणले तू परळीचा आहेस ना? तुम्हाला हो, तुम्हाला कसं कळालं? त्याच्याशिवाय परळीचा माणूस मला तेव्हाच कळतो म्हणले, तिकडे बोललास की कळतं म्हणले परळीचा. हा, त्याने सांगितलं हो मी परळीचाच. म्हणजे आपलं सांगतो की ही जी माणसं आहेत ही फार वेगळी असतात, म्हणजे एकदम वेगळी. आपला माणूस कुठेही ओळखेल. एक दुसरं छोटं उदाहरण सांगतो. अमरावतीहून नागपूरला साहेब डेप्युटी साहेब असताना त्यांच्या गाडीत मी चाललो, तर त्यांचा ताफा होता, एक बस ड्रायव्हर होता. तो बस ड्रायव्हर 40 किलोमीटर ह्या ताफ्याला जागा देत नव्हता जायला. 40 किलोमीटर. ते म्हणले हे आपल्याकडचं दिसतंय म्हणले. मी म्हणलं अरे हे इकडे विदर्भ आहे, हे कशाला येईल इकडे? म्हणले तुला माहित नाही डॉक्टर, हे आपलंच रक्त असतं. म्हणलं बरं ठीक आहे. पोलिसांना गाडी उभी केली, पोलिसांना म्हणले पळा याच्या पुढे, ही बस उभी करा. मी म्हणलं पण चाललो ना, आले नागपूर जवळ आता. पण ते पण मराठवाड्याचेच होते ना, त्यांच्यात दुसरं रक्त कसं असणार? म्हणजे उभी केली गाडी आणि त्या ड्रायव्हरला खाली बोलवलं. ते म्हणले कोण्या गावचा आहे? साहेब केजचा आहे म्हणला. बघ म्हणले कसे बोल. म्हणजे आपला जो माणूस आहे हा सुसाट पुढे असतो, सुसाट. पण आणखी एक गोष्ट आपल्यात अडचणीची आहे, ते म्हणजे आपण आपल्यामध्ये यशस्वी झालेल्या माणसाचे पाय ओढतो. बाकीचे बघा, ते काय म्हणतात, आमचा हा खूप छान आहे. त्याचं काही असो, घरात काही शिव्या घाला, बाहेर गेल्यास हो खूप छान, खूप हुशार आहे. आपण काय म्हणतो, याला काही येत नाही, उगाच शहाणपणा करत. तोंडावर नीट बोलू, मागं गेले उगा करताय, त्याचं काय ऐकायचं? असं नका करू. हे बघा, आपण सगळेजण एक राहिलो तरच प्रगती होणार आहे. तो कुणाचा स्वभाव कसा असू शकतो, सगळ्यांचे स्वभाव सारखे असावे असं कधीच गृहीत धरू नका.
आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलंय की तुम्हाला जर मैत्री करायची असेल तर पुढच्या माणसाच्या चुका, त्याचे दोष, त्या दोषावर अगोदर प्रेम करा. सद्गुणावर तर कुणी करेल, सद्गुणावर प्रेम करा ज्ञानेश्वर सांगत नाहीत. ज्ञानेश्वर सांगतात दुर्गुणावर, त्याच्या दोषावर प्रेम करा, तो तुमचा दोष, आणि त्याची मैत्री करा. आणि आपण सगळेजण तसं करूया. जसं आता रवीने तुमच्या सगळ्यांना जमवलं. मला सांगा सोपं आहे का 600 लोकांना एकत्र बोलवायचं? सोपं आहे का? नाही ना. पण त्याने केली काय, त्याला मिळणार आहे? काहीच नाही. पण सगळी माणसं एकत्र जमवली आणि ती जमवून एका कार्यक्रमाला इथे आणली. त्याच्यामुळं काय होईल की उद्या तुमच्या काही अडचणी आहेत, कुणी आजारी पडलं, कुणाला जायचे, कुणाची गाडी खराब झाली, कुणाला ॲडमिशन घ्यायचे, कुणाला काही अडचण असेल, आपण एकमेकांना मदत करू. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकमेकाबद्दल दुराग्रह बाळगता कामा नये. हा बाळगलाच नाही पाहिजे. आणि म्हणून हा एक आपल्यातला थोडासा मराठवाड्यातल्या पाण्यामध्ये थोडंसं मला असं म्हणतंय की तेवढं मीठ जे आहे ते थोडं जास्त आहे. तर त्यामुळे हे सगळं आपण सोडलं पाहिजे. आणि ते सोडलं तर आपल्या एवढं आपण सांगतो कुठेही जा, आपला डेप्युटी कलेक्टर घ्या, आपला तहसीलदार घ्या, तलाठी घ्या, कुणीही घ्या, तो यशस्वी असतो बाकीच्या पेक्षा. आणि मग बाकीचे काय करतात, त्याला धरतात आणि जेलमध्ये घालतात. कारण आपण यशस्वी होतो म्हणून आपण सगळेजण जर एकत्र राहिलो तर यश नक्की येईल. तुला सांगतो की मला मराठवाड्याच्या माणसाचा ओतपोत अभिमान. मी इथं यायचं कारणही तेच आहे की तुम्ही जर मराठवाडा म्हटले तर मी नाही म्हणतच नाही, कारण तो आपला भाग आहे, आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून मराठवाड्यातला मनुष्य आला. आताही आता खाजगी प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे लोक येतात, ते सांगतात परभणीहून आलो, नांदेडहून आलो. माझ्याकडे येणारे हे सगळे रेल्वेच्या दोन्ही लाईनी येतात आणि मग काय सांगतात, आत्ताच आमचं ऑपरेशन करा. का? मराठवाड्यातले आहेत ते. सीजेपर्यंत दम आहे पण न्यूजेपर्यंत दम नाही. माझा मुलगा मला म्हणतो, हे असलं काय हो पप्पा तुमचं? मी म्हणलं, हे बघ पप्पा असाच आहे, त्याच्यात बदल हो ना. कारण ते मुंबईत वाढलं, त्याला काय कळणार आहे? मला माहित आहे ना मराठवाडा काय. ते येतात गावाकडनं, आत्ता ऑपरेशन करा म्हणतात, ते फार महत्वाचं नाही. आत्ता ऑपरेशन करा आणि पैसे नाही आत्ताच्या. आणि पुन्हा अधिकार किती? हा माझा तात्या माय कर माझं ऑपरेशन. पैसे गावाकडून आले, कसले पैसे आले? पुन्हा जाता जाता, अरे ते तुझ्या त्या टॅक्सीला पैसे लागले, मला आता जरा गाडीला जायला पैसे दे. पण ते प्रेम आहे. हे जे आहे ना, हे प्रेम आहे. हे पैशाने कधीच मिळत नाही, लक्षात ठेवा. हे जे त्यांचं प्रेम आहे, त्यांच्या प्रेमाने तात्या झाला. बॅग शेवटच्या बेंचवर बसलेला तात्या इथं का उभा राहिला? ह्या सगळी जे वृद्ध माणसं आहेत, म्हातारी माणसं आहेत, गरीब माणसं आहेत मराठवाड्यातली, त्यांनी अगोदर माझ्यावर प्रेम केलं, त्यांनी अगोदर माझ्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून तात्या झाला. आणि म्हणून प्रगती कुणालाही करता येते, अशी कठीण नाही, ते करता येते. पण हे करत असताना अडीअडचणी येतात. मला सांगा ना, प्रत्येकाचं आपलं जीवन कुठं चांगलं आहे? प्रत्येकाला अडीअडचणी आल्यातच. असं कोणी नाही का ज्याच्या अडचणी आल्या नाही. मला थोड्या जास्त आल्या, पण तुम्हाला निश्चित सांगतो, जर अडचणी आल्या नाहीत तर मनुष्य मोठा होत नाही. शिकत असताना अडचणी, पुढे अडचणी, सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी येत गेल्या. गरिबी असतेच, असं नाही की तुमच्याकडे नाही माझ्याकडे आहे, सगळ्यांना गरिबी. आपण गावाकडनं आलो म्हणूनच इथं आलो गरीब आहोत. पण मी 10 वर्ष मजुरी करत, 10 वर्ष दर रविवारी लोकांच्या शेतात जाऊन काम करायचं. 1 पोतं भुईमुगाच्या शेंगा उकरत होतो, 1 पोतं. त्याचं काय 22वा 23वा वाटा मिळायचा. किंवा कापूस वेचला एक तर कधी त्याचा 1 रुपया मिळायचा. पेंड्या बांधायचं काम करायचं. म्हणजे मी शेकडो साप त्या पेंड्यात बांधून टाकले सकाळी, कारण ते पेंड्याच्या खाली असायचे. पण हे सगळं करावं लागलं. पण पुढे शिक्षण घेतलं. म्हणजे कसं घेतलं? मला माहित होतं की मी शिकलो नाही, पुढे काय, 1.5 एकर जमीन बापाला, पुढे काय होणार? आणि शिकलं पाहिजे. 4 बहिणी, 2 भाऊ, आई वडील, कसं शक्य आहे? आणि म्हणून कसं शिकलो मी? मला हे माहित होतं की आता मी शिकलो नाही तर मी पुढे जाऊ शकत नाही. आणि शिकायचं असेल तर माझ्याकडे काही नाही आहे. आणि 10वी चांगल्या मार्काने पास झालो. म्हणजे मला चांगलं त्या 10वा आलो होतो मराठवाड्यात. फक्त मेरिट आलंय म्हणून मला वडील आणि आई, आत्ताच माझ्या आई वाढल्या 16 जुलैला, त्या जवळपास 93 वर्षाच्या होत्या.
पण बेसिक असं आहे की ह्यांना शिक्षित नव्हते, पण त्यांना जे कळायचं ते शिकलेल्या माणसाला पण कमी कळायचं, की त्यांना शिक्षण आलं पाहिजे. आणि म्हणून मी शिकलो. पण बाबांनो, शिक्षणाला खूप अडचणी येतात. मी नेहमी सांगत असतो की मी परेला गेलो शिकायला. काय गेलो? पुस्तकं मोफत, जेवायला मोफत, सगळं मोफत, मेरिटमध्ये 1. तुम्हाला मी आत्ताच भाषेचं सांगत होतो. तिथे गेल्यानंतर जसे आता हे आपले कुठले मंगळकर गुरुजी, कुठले मंगळकर गुरुजी आले होते, बोलले ना, तसेच एक गुरुजी बसले होते इंटरव्ह्यू घ्यायला इकडं. मला सांगा, मेरिट पहिला तात्याराव कुंडलिकराव लहाने. कुठं? त्याची हॉस्टेलमध्ये, त्यांना पुन्हा मेसमध्ये सगळं मोफत मिळणार, त्याच्यासाठीच कॉलेजला आलो. पैसे नव्हते माझ्याकडे, पण शिक्षक बसले होते तिथे. त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. मराठवाड्यांच्या मुलांच्यासाठी सांगतो. त्या पुस्तकात लिहिलं होतं स्टमक. मला माझ्या गावातले गुरुजी जे आहेत, गुरुजी माकेगाव, आजही जायला रस्ता नाही. आजही माकेगावला जायला रस्ता नाही. आज त्या गावात मी शिकलो. काय प्रोनाउन्सिएशन येणार आहेत मला? जे गुरुजी म्हणतात ते माझे प्रोनाउन्सिएशन. वेगळे प्रोनाउन्सिएशन असेल तेव्हा गुगल होता का? नाही. त्यांनी मला शिकवलं होतं स्टमच. मग मी म्हटलं स्टमच. ते म्हणलं गेट आउट. मी मुंबईला अडचणी आहेत म्हणून गेलो नाही. माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या, आणि या दोन्ही किडनी खराब झाल्यानंतर आंबेजोगाईला डायलिसिस होत नाही, औरंगाबादला तेव्हा डायलिसिस होत नव्हतं. आणि म्हणून मुंडे साहेबाला सांगून मी मुंबईला गेलो, आणि मुंबईला दर गुरुवारी डायलिसिस करायचं. आणि तिथले जे डॉक्टर आहेत त्यांनी मला सांगितलं 1 वर्ष जगणार आहे. एकच. कधी? 94ला. ते सांगता सांगता त्यांनी हे सांगितलं की LIC पण काढा. तेव्हा मला कळालं की बाबा, आमच्याकडचे दूधभाते वगैरे डॉक्टर वेगळे, मुंबईचे डॉक्टर थोडे वेगळे असतात. कारण ते औषधाच्या बरोबर LIC पण करायला सांगितलं, एजंटच्या नावासहित. मग LIC काढली मी. ते म्हणले पुढच्या वर्षी मरणार आहेत. पुन्हा ऑक्टोबर महिना आला, 94चा गेलो भेटायला. म्हणलं ते साहेब काही झालं नाही. ते म्हणले नाही, शेवटचा हप्ताभर. म्हणलं पुढे पडायची गरज, कारण माझा पगार 7,000, हप्ता 43,000. कारण मेल्यास बायकोनी म्हणू नये, काहीच ठेवलं नाही. मग ते म्हणतात ना, कुठली वाट नाही सापडत पुढे, तिच्यासाठी केलेलं होतं सगळं. आणि मग ते झालं, तेवढा हप्ता भरला. आणि थोडे दिवसाने मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या शरीरात आता किडनी बसवता येईल. आणि मग माझी आई आणि वडील, 4 बहिणी, भाऊ, बायको, लेकरं सगळे तयार किडनी द्या. आज आपण अवयव देत नाही. 95 मध्ये ही माणसं भांडत होती, माझी घे. आणि शेवटी घरामधल्या 17च्या 17 लोकांची किडनी तपासली, म्हणजे ते त्याचे हे करून घ्यायचे. आणि मग आता त्यातलं सोल्युशन काढायचं, तर मलाच घ्यायची होती म्हणून मी सोल्युशन काढत नव्हतो. माझा भाऊ विठ्ठल, त्यांनी सांगितलं की ज्याची किडनी मॅच होईल ते देऊ. आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्या आईची किडनी 100% मॅच आहे, 100%. आणि तिने किडनी द्यायचा निर्णय घेतलाच होता. मी का बदललो त्याचं कारण सांग. तुमच्यासारखाच मी होतो. मलाही वाटत होतं व्यवसाय करावा, पैसे काहीच नव्हतं घरी, बहिणीचे लग्न, भावाच्या सगळं, शेती नाही, सगळा अडचणीचा विषय होता. MBBS झालो होतो, मग काहीतरी कमवावं असं मलाही वाटत होतं. MS झालो होतो. आणि मग ह्या अडचणीमध्ये जेव्हा माझ्या आईला, अंजनाबाईला, एका याच्यावर घेतलं ट्रॉलीवर, आणि चिब्बर नावाचे डॉक्टर, हिंदीत तिला म्हणते, देखो हम आपका किडनी निकालने वाले हैं. तिला काय कळणार आहे? ती म्हणली, हे बघ तू काय म्हणालास, मला काही कळत नाही. हिनी म्हणलेलं त्याला काही कळत नव्हतं. मुंबईचा डॉक्टर. ते म्हणले, माझं ऐक, माय म्हणते, मला भूल दे. बघा, हे इकडचे लोक करू शकतात असं नाही, करू शकत नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण ते इकडचेच लोक फक्त करू शकतात. का सांग? आई ही आई असते. बाप असतो पण आईसारखा नाही. आईला जेव्हा घेऊन जायचं ठरलं तेव्हा म्हणले, हे बघ, मला भूल दे, माझी किडनी काढ. बघा, विज्ञान माहीत नाही तिला,
माहीत नाही विज्ञान, ती म्हणते त्याला बसव. चलली नाही तर दुसरी काढून बसव. माय, ती फक्त मायच म्हणू शकते, दुसरं कोणीच म्हणू शकत. आणि तिच्या ह्या शब्दाने माझा मित्र जुगल, माझा मित्र राठोड हे तिच्या बाजूला उभे होते. ते विठ्ठल घाय मुकलून रडत होते. म्हणलं काय झालं? माय अशी म्हणते. मला रडू येणारच होतं. शेवटी किडनी बदललं. आणि मग मला त्यावेळेस एवढ्या सुधारणा नव्हत्या. 95 मध्ये मला एका बंद खोलीत ठेवलं, जिथून मला 3 महिने हालायचं नाही. पण दुसऱ्या दिवशी मायने विचारलं, कुठे आहे माझं तात्या? तिच्यासाठी काय? ते म्हणले आई चांगला आहे. बघा, बिना शिकलेली ती म्हणली डॉक्टर तुझ्यावर माझा विश्वास नाही, मला दाखव. मला तर जाता येत नव्हतं. आणि त्यावेळेस काय स्कोपी नव्हतं ना. बेंबीपासनं ते पाठीच्या कण्यापर्यंत तिचं ते बरगाट चिडलं होतं. आणि त्याच्यातनं ती किडनी काढली होती. 166 टाके माझ्या माईला पडले. 166 टाके लावल्यानंतर ती म्हणती मला तात्याला बघायचं. आणि तिच्या त्या दुखऱ्या भागावर तिने असा हात धरला आणि मला बघायला. आणि मला पण बाहेर येता येत नव्हतं. जेव्हा तिने मला त्या काचेतनं मी असा हात केला, तिला वाटलं माझा मुलगा जगलाय. आणि या प्रसंगाने माझ्यात बदल घडला. मी ठरवलं की जी शिकलेली माझी आई नाही, जिने कधी काही केलं नाही, अशी आई एक मोठं किडनी काढून देते आणि ती मला सांगते की माझी आणखी किडनी घे. तर मग आपल्या जगण्याला, याच्या पुढच्या जगण्याला आईसाठी जगलं पाहिजे. आपलं सांगतो, तुम्ही सगळे विज्ञान मी मानणार आहे. एका मेडिकल इन्स्टिट्यूट म्हणजे मेडिकल एज्युकेशनचा संचालक राहिलो. पण आपल्याला एक गोष्ट मी आज शेअर करतो, तुम्ही मराठवाड्याचे आहेत म्हणून. माझी आई 16 जुलैला वाढली. मी मुंबईत होतो, आधी येऊन गेलो होतो 6-7 तारखेला. ती आता फार दिवस काढणार नाही हे मला माहिती होतं. मनाची तयारी केली होती. आणि मग सकाळी मी निघालो, उशिरा पोहोचलो. पाऊस खूप होता. तर तुम्हाला सांगतो, त्या 3 तासात पाऊस आला नाही. आणि मग ते काय 7 सूर्यास्ताच्या पूर्वी सगळं करायचं असतं म्हणून आईला मंत्रोपचार करून अग्नी दिला 6:55ला. आईची किडनी माझ्या पोटात आहे, बरोबर. मी MBBS MS डायरेक्टर डीन म्हणजे विज्ञानाचा 100% विद्यार्थी आहे. आणि जेव्हा, कारण मोठा असल्यामुळे ते गाडगं आपल्या गावाकडे मडकं धरावं लागतं, मागं बघायचं नसतं. कुठल्या पुस्तकात लिहिले मला माहीत नाही, पण तसं करावं. आणि हे कोण सांगतं मागं बघायचं नाही? गावातला बिना शिकलेला एक माणूस. ते मागं नाही बघायचं, म्हणजे आज तिकडे काय व्हायलंय काही बघायचं. तर तिला तो अग्नी दिल्यानंतर ते 3 फेरे ते गाडगं फोडायचं असतं मडकं. आणि ते मला पुढे चेहरा करून, पूर्वेला चेहरा करून बसवलेलं. तिला अग्नी दिल्यानंतर मला सिव्हिअर पेन माझ्या पोटात सुरू झालं. सिव्हिअर. मी डॉक्टर आहे हो, मी डॉक्टर आहे. मला 30 वर्षात माझी आईची किडनी कधीच दुखलेली नाही, एकदाही नाही. पण त्या दिवशी इतकी दुखली की मी इकडून प्रवास करत चाललो होतो म्हणून डोलो 650 त्या उलटी यायच्या गोळ्या खिशात होत्या माझ्या. तिथं तर काही करता येत नव्हतं. आपलं सांगतो, माझ्या खिशातली डोलो काढली आणि मी न पाणी पिता गिळली. हे मला सांगा, आपण जे म्हणतो ना की विज्ञानाच्या पलीकडे काहीतरी आहे, जिथं आपण नाही पोहोचलोय. आणि ते नक्की आहे, कारण मी स्वतः अनुभवलंय की थोड्या वेळाने जेव्हा मी 3 फेरे मारले, त्याच्यानंतर माझी किडनी दुखायची थांबली. म्हणजे तिची किडनी जळत असताना या किडनीलाही यातना झाल्या. कारण ह्या यातना त्या विज्ञानाच्या पलीकडच्या यातना, ते कळेल कधी. कारण काहीतरी ते असल्याशिवाय एवढ्या यातना होऊ शकत नाही. आणि त्या यातना झाल्या मला. आणि 3 दिवस, पहिले 3 दिवस मी शिकलेला माणूस आहे, मला माहिती आहे की मृत्यू होतो. त्याच्यानंतरही 3 दिवस मला फार काही समजत नव्हतं. 3 दिवस आई वाढल्यानंतर 4थ्या दिवसापासून मी नॉर्मल झालो. पण असं होतं, जर तुमचं एखाद्या माणसावर जीवापाड प्रेम असेल हृदयातनं, नेहमी लक्षात ठेवा, प्रेम कसं असतं?
हृदयातनं जर प्रेम असेल तर तुम्हाला यातना होतातच. तर त्या यातना मी सहन केल्या आणि मला तेव्हा कळालं की आज मी जो जिवंत आहे, आज आई वर गेली पण ती जिवंत आहे, कारण माझ्याकडे किडनी आहे तिची. आणि म्हणून आपलं सांगतो की आपण सगळेजण असं एकमेकावर प्रेम करायला शिकलं पाहिजे, आणि ते शिकलं तरच आपण यशस्वी होतो. आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की पुढे चालून आता माईला चांगला संदेश जावा हेच करायचं. आणि मग ते चांगला संदेश जावा हे करण्यासाठी सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला. पण कसं करायचं हेच माहीत नव्हतं, काय सामाजिक काम करायचं. आणि त्याच्यात बाबा आमटे साहेब भेटले मला, आणि मग त्यांना बघितल्यास मला कळालं की ह्याला सामाजिक काम म्हणतात. आणि मग ते माझे गुरु झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही जे सामाजिक काम सुरू केलं ते आजही बंद केलेलं नाही आणि जन्मभर बंद करणार नाही. कारण हे जे गरीब लोक आहेत, त्या गरीब लोकांचं काम आम्ही करत होतो. आणि मग मुंबईत गेल्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझं आता भाषण ऐकताय, 100% माकेगावची भाषा आहे. मुंबईत गेलो बदललेली नाही, कारण मला बदलायची नाही. आणि मुंबईत त्याची फार अडचण होते, कारण आपलं घाटी म्हणतात. मुंबईत गेल्यानंतर घाटी म्हणतात, इथं कोणी म्हणत नसावं पुण्यात. आणि तिथे तुम्हाला सांगतो की बरेचसे लोक माझ्यावर नाराज व्हायचे, कारण आपण सगळे रागीट, कोणी आलं जवळ गाड्यावर नालायक अशा शिव्या घालायच्या. मग ते सगळा स्टाफ नाराज व्हायचा. तर कुलकर्णी नावाचे सर होते लातूरचे, त्यांचं एक ऑपरेशन बॉम्बे हॉस्पिटलला झालं, तर दुसरं मी केलं. आणि ते एकदम चांगलं झालं. ते म्हणले हे फुकट केलं, ह्यानी छान दिसतंय, ह्याला 1 लाख दिले, दिसत नाही. म्हणले तुझा हात फार चांगला आहे. हात वगैरे काही नसतो, त्यांच्या डोळ्यात जो लेन्स घालतो ना, तर ते पोरं तपासतात, ते त्याची पावर कॅल्क्युलेट करतात. मी फक्त मध्ये घातला होता. ते म्हणले फार हुशार आहेस, पण तुझ्यामध्ये खोड आहे. म्हणलं का? तुझी भाषा बदलली पाहिजे. बघा, वय वर्षे 39, मास्तर लातूरचा. मास्तर कसा असतो तुम्हाला पक्क माहिती आहे. ते मास्तर मला ऐकायलाच तयार नाही. त्यांनी माझे नेऊन मला त्या क्लासेसमध्ये बसवलं. 5000 शब्द पाठ करून घेतले. कधी? 39व्या वर्षी. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, वय महत्वाचं नाही, कधीही शिकता येतं, फक्त शिकायची इच्छा पाहिजे. आणि म्हणून 39व्या वर्षी काय शिकलो? MBBS ABS इंग्रजीत केलं नाही, पण त्यांनी काय शिकवलं मला? वॉकिंग टॉकिंग इंग्लिश. म्हणजे मुंबईला लागणारी इंग्लिश त्यांनी शिकवली. म्हणजे काय? आपण सगळे जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत त्यांची माफी मागून एक जोक करून दाखव. कॉन्व्हेंटच्या लोकांनी माफ करायचं. आपण सगळेजण मराठी मीडियमला जे शिकलो, आधी काय करतो? तुझं नाव काय? आधी मेंदूत करतो तुझं नाव काय, आणि मग व्हॉट इज युअर नेम. आपण डायरेक्ट व्हॉट इज युअर नेम म्हणतच नाही, कारण आपण मराठीत बोलतो. तसंच आहे की आता मला माहीत नाही, आय डोंट नो, असं आपण मराठीतलं इंग्रजीत करतो. त्यांनी काय शिकवलं मला? हे बघा, आय डोंट नो हे शिकवलं. ते कसं? आय डोंट नो, आय डोंट, म्हणजे कसं? इथं थोडं हलायचं, इथं थोडं डोंट डोंट, असं. हे जर हल्लं, हे हुशार माणूस येऊ नाही तर नाही. आणि मग मी 42 कंट्रीत गेलो, 42 भारताच्या बाहेर. का? आय डोंट नो. मला म्हणजे आपण इंग्रजी लोकांना हुशार का म्हणतो? कारण ते काय म्हणते काहीच कळत नाही ना आपल्याला, कुठं काय ते हुशार. आणि म्हणून मी बाहेर जाऊन जेव्हा बोलतो त्यांना माझं काहीच कळत नाही, हुशार. प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशात बोलवून आलं का काही कळत नाही माझं त्यांना बाहेर काय बोलतो. आणि म्हणून हे मला कुलकर्णी सरांनी शिकवलं. का शिकवलं? मराठवाड्याचा. लक्षात ठेवा, ते मराठवाड्याचे होते म्हणून शिकवलं, लक्षात ठेवा. म्हणून आपला माणूस आपलाच माणूस असतो. आणि मग मुंबईमध्ये मी पायावर उभा राहिलो, कारण मला येत होतं सगळं काय जे बोलायचं. मग नेहमी लक्षात ठेवा की आपण स्वतःला कधीच इन्फिरियर समजायचं नाही, आपण सुपेरियर समजायचं. आणि त्याच्यापुढे मी सगळं काम सुरू केलं. आणि जसं तुम्हाला आता सांगितलं, मी 693 शिबिरे केली, 693. त्याच्यातले 198 ऑपरेटिव्ह शिबिरे केले, 1,30,000 ऑपरेशन बाहेर जाऊन केले, आणि तिथे 4.5 लाख ऑपरेशन केले. मी स्वतः 2,05,000 ऑपरेशन स्वतः केले आहेत. पण त्याच्यामध्ये सगळ्यांना जवळपास चांगली नजर देऊ शकतो. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा, हे करणं सोपं नाही आहे, पण हे करता आलं का? प्रत्येक महिन्याला माईकडे जायचं, अण्णा आणि माय. शनिवारी जायचं, त्यांच्याकडे बसायचं,
मुक्काम करायचं, रविवारी यायचं. पंढरपूर जसं आपण जातो विठ्ठल रुक्मिणीला, तसं त्या दोघांची भेट घेतली की महिनाभर काम करायला कधीच काही वाटलं नाही. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण कितीही शिकलो, नांदेड सिटीत आलो, तिथून पुण्यात आलो, तरी आपली आई वडिलांची नाळ जपा. आई वडिलांवर प्रेम करा. त्यांना येऊ, त्यांना नाही येऊ, त्यांना काही येऊ, पण आई वडील जे असे असतात, ते जर आई वडील, आपले जे आई वडील आहेत, त्यांच्यामुळं आपण जिवंत झालो. जेवढे लहान होतो त्यांनी आपल्यासाठी काय नाही केलं, काय विसरता. पण आता आपल्याकडे काय झाले, न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर म्हणजे काय, नवरा आणि बायको. लग्न करायचं झालं की तुला वेगळं राहावं लागेल. आपल्याकडे झालंय हे. मला सांगा, विज्ञानाचे विद्यार्थी तुम्ही काही असाल, काहीला थोडंफार कळेल. आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात, लहानात लहान पेशी, त्या पेशीला मध्यभागी न्यूक्लियस असतो, ती फॅमिली न्यूक्लियर. त्याच्या बाजूला सायटोप्लाझम असतो आणि त्याच्या बाजूला सेल वॉल असते, म्हणून तो पेशी होते. लक्षात ठेवा, न्यूक्लियरच्या बाजूला जो सायटोप्लाझम असतो ते आई असते, ते अन्न देते. आणि शेवटी बाजूला जे त्याचा वाल असतो, तो सेल वॉल म्हणजे बाप असतो, तो संरक्षण देतो. देवानेच हे सगळं निर्माण केले. तुम्ही कोण आहेत मायबापाला सोडणार? तर तुम्ही मायबापाला सोडू नका. आणि तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल, खरंच तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर फक्त आणि फक्त मायबापावर प्रेम करायला शिका. ते तुम्ही केलं तर तुम्ही 100% यशस्वी होणार आहेत. कारण ती निस्वार्थी माणसं आहेत, त्यांना तुमच्यातलं काहीच नाही पाहिजे. तुमची प्रगती हेच त्यांच्यासाठी सगळं आनंद आहे. आणि म्हणून त्यांना राहिलेल्या जीवनात आनंद द्या. आनंद येत असताना त्यांच्यावर मनापासून प्रेम करा. हे खूप गरजेचं आहे. पण आपण ते करत नाही. आपण असंच मध्येच सोडून देतो. आणि म्हणून आपल्याला पुन्हा बाळ झालं की पुन्हा आई वडिलांची आठवण येते, घेऊन ये आईला सांभाळायला. असं नका करू. आईने का सांभाळावं? तुम्हाला सांभाळ. तुमचं लेकरू, तुमचा नात का सांभाळावा? तुम्ही त्यांना सांभाळा, ते तुम्हाला सांभाळ, आहे ना. आपण सगळे जर एकत्र राहिलो, एकत्र कुटुंब पद्धतीत राहिलो, तर यश येणारच आहे. पण आपण तसं करत नाही. आपण ते केलं पाहिजे. माझे जे अनुभव तुम्हाला सांगतो की मी यशस्वी व्हायचं कारण फक्त माझे आई आणि वडील आहेत. हे आई वडील जर मला नसते तर मी खरंच यशस्वी झालो नसतो, किंवा हे सगळं केलं नसतं, किंवा तुमच्यातलाच एक माणूस पलीकडे बसणारा इथे येऊन भाषण केलं नसतं. माझ्याकडे पैसे नाहीत, पण मी जे काम केलं त्याच्यासाठी तुम्ही सगळे मला बोलवता. आणि त्यामुळे तुम्हीही नेहमी लक्षात ठेवा की सातत्य जर कामात ठेवलं, आपल्या यश हमखास मिळतं. फक्त एकच आहे की लवकर मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की आत्ताच्या आता 5 मिनिटात यश असं नाही होत. हळूहळू ते यश येतं आणि ते आपला यश नक्की मिळतं. हे लक्षात ठेवायचं. आणि मला असं वाटतं ते आपला मिळालंही पाहिजे. माझ्या आयुष्यात मी पाहिलं की मी आजही तुम्हाला सांगतो, सातत्य कधी सोडलेलं नाही. अडीअडचणी जरूर आल्या, अशा नाही की येत नाही. माणसाला अडीअडचणी जरूर येतात, पण त्या अडीअडचणी पलीकडे मी तुम्हाला सांगतो, पद्मश्री झालं 2008 मध्ये. पद्मश्री झाल्यानंतर लगेच लोक यायचे. जसं आता रवी मला म्हटला की तुम्ही जरा आमच्या कार्यक्रमाला चला. मला सांगा, पद्मश्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणसाला सगळ्या विषयाचं ज्ञान येतं का? मी डोळ्याचा डॉक्टर ना. एक वसंत व्याख्यानमाल्याचे लोक बोलवायला आले. ते मला म्हणले आमच्याकडे दादरला. तर मला सांगा, दादर शिकलेला लोक तिथं बोलवायला आले पहिलं भाषण. मी जाणार आहे का? कारण इन्फेरिटी कॉम्प्लेक्स मराठवाडा. म्हणलं नाही बाबा, मी नाही येत. कारण मराठवाडा ना, कसं जाणार? जे मराठवाड्याचा नसतो त्याला कदाचित गेलो असतो. तर बाहेर गेल्यास खिडकीतनं ते म्हणते घाटी आहे, स्वतःला शहाणं समजते. मला सांगा, ह्याच्यात मी काय शहाणं? मला ज्ञान नाही असं का सांगू नये? मी त्यांना खिडकीतनं बोलवून घेतलं. मला येतो. म्हणजे माझ्या मराठवाड्यातला स्वाभिमान जागा झाला. येतो. गेलो भाषणाला. तिथे एक 4-5 लोक जमलेले, सगळे शिकलेले, आणि मी बोलायचं. तुम्हाला माहित आहे की पहिल्यांदा बोलायचं. मी पोरांना शिकवलं, पण पहिल्यांदा भाषण करायचं. ज्याने कोणी केले त्याला कळत असेल, पाय लटलट कापते, लटलट. तसेच माझे पाय थोडे कमी जास्त कापत. मग आता मी 30 मिनिटं भाषण करून टाकलं आणि खुश झालो. कारण मी 30 मिनिटं बोललो. काय बोललो मला माहित नव्हतं. चुकलं का आलं मला काहीच माहित नाही. मग त्याच्यानंतर मी खुश झालो. आणि जसं आता मला म्हणले ना प्रश्न उत्तर घेणार आहेत, तसे खालची आई उठली असेल ती 70-80च्या जवळची, आणि तिने एक कागद माझ्याकडे, प्रश्न म्हणले माझा, घेतला. नेहमीसाठी डोळे कसे चांगले ठेवायचे?
आता कसं आहे, मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. मी म्हणलं आई, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, अश्रू. हे अश्रू आपल्या डोळ्याला अन्न देत असतात आणि घाण झालेली बाहेर घेऊन जातात. निसर्गाने आपल्या डोळ्यात कायमचा चांगला राहावा अवयव म्हणून व्यवस्था करून ठेवली आहे. त्यासाठी नेहमीच काही करायची गरज नाही. वैज्ञानिक आन्सर आहे. ती म्हणली, मला वाटलं तू पद्मश्री झालाय, तुला काहीतरी येत असेल, तुला आता मला सांगा की वैज्ञानिक आन्सर सांगितल्यानंतर ते अशा म्हणतात, मी काय करायचं? मग काय नाही, मला जादू आठवली. मी म्हणलं, असं करा आई, रोज थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ डोळे धुवा. हा म्हणले, आता कसं सांगितलं? आणि तिथेच नवाकाळची संपादिका बसली होती. सकाळी सकाळी तिथे आपलं दुसऱ्या दिवशी लिहिलं, रोज थंड पाण्याने डोळे धुवावे, पद्मश्री तात्याराव लहाने. म्हणजे माझ्या भाषण काहीच नाही छापलं, हेच छापलं. त्यांचा फोन नंबर फलाना फलाना फलाना. मला खूप आनंद झाला. आयुष्यातली पहिली बातमी कापली आणि तिथं लिहून लावली. मला काय माहित होतं की ह्या बातमीचं पुढे काय होणार आहे. 4 दिवसांनी फोन यायला सुरू झाले. तात्याराव लहाने का? म्हणलं हो. ते म्हणले, तुम्ही थंड पाण्याने डोळे धुवायला सांगितलं. म्हणलं हो सांगितलं. ते म्हणले, ते पाणी फ्रीजरमध्ये ठेवायचं का खाली? कठीणच झाला, अवघड झालं. पुन्हा फोन यायचा, तात्याराव लहाने का? हो. त्या पाण्याचं तापमान किती ठेवायचं? मी म्हणलं जरा गडबड झाली, आता चुकलं भाषण. तेवढ्यात दादरला स्वप्न बघा आणि स्वप्न जगा एक दुसरी व्याख्यान मला आवडलं. ते आलं माणूस बोलवायला. म्हणलं येतो की, दादरच आहे ना, तिथं नाही म्हटलंच नाही. तिथे गेल्यानंतर मग मी भाषण करताना पहिल्यांदा विचारलं, अरे ते वसंत व्याख्यान मला? हो म्हणले साहेब, आम्ही थंड पाणी डोळे धुताव ना. म्हणलं नाही, भाषण चुकलंय, दुरुस्त करायचे. किती जण होता? सगळ्यांनी हात वर केले. का? कारण भाषण ऐकणारे लोक तेवढेच असतात, आहे का नाही? आता तुम्ही बघितली ते एवढ्या फॅमिली आहेत, पण त्याच्यातले थोडे आले, कारण हेच ऐकत असतात, ते एवढे आले. मग मी म्हणलं, हे बघा, तिथं ते वसंत व्याख्यान माझे भाषण चुकलंय, ते जरा बदलून घ्या. ते म्हणले, काय साहेब? म्हणलं, ते थंड पाण्याने डोळे धुवू नका, मुंबईच्या नळाच्या पाण्याने डोळे धुवा. आणि मग खुश, कारण माझं भाषण तिकडचं पहिलं भाषण चुकलेलं नीट झालं ना, आणि मला आनंद झाला. मग आनंद झाल्यानंतर पुन्हा 2-4 दिवस टिकला, पुन्हा फोन यायला सुरू झाले. तेव्हा तर मग लहाने पण म्हणत नव्हते, ते तुम्ही मुंबईच्या नळाचं पाणी का? म्हणलं हो. ते म्हणले, ते तुम्ही नळाच्या पाण्याने डोळे धुवायला सांगितलं. म्हणलं हो सांगितलं. ते सप्पा सप्पा मारायचं का हळूहळू? कठीण. पुन्हा फोन यायचा, ते पाणी सप्पा सप्पा डोळे उघडून मारायचं का डोळे बंद करून मारायचं? मला सांगा, डोळे उघडून सप्पा सप्पा मारल्यास तुम्हाला कसं होईल? आणि त्या भाषणानंतर आजपर्यंत, आता मला वाटतं हे 1600-1700 भाषणं झाले, मी एकही भाषण चुकलेलं नाही. कारण मला माहित आहे की त्यांना काय नाही सांगायचं. आणि मग इथे बोलत असताना मी असं काही सांगत नाही. बघा, पुढे तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सगळ्याजणी माझ्या वहिन्या बसलाय, म्हणून हे बघा कसं आहे की मी मास्तर आहे, त्याच्यामुळेच मला वागळूकरांची भीती वाटत होती. म्हणले 45 मिनिटं बोलतो, कारण 45 मिनिट बोलायची सवय. आता माझे 45 मिनिट झाले, माझ्या कानात घंटी वाजली, पण मी बोलणार आहे, काळजी नका करू. तुम्ही सगळ्या वहिन्या आहेत, म्हणून एक गोष्ट तुम्हाला समजावून सांग की बघा, आपण सगळेजण आता एका संक्रमणातून जात आहोत, म्हणजे चुकीच्या गोष्टीमधून आपण बाहेर जात आहोत. आणि ही गोष्ट मी सांगून तुम्ही ऐकणार नाही आहे, पण विज्ञान म्हणून तुम्हाला सांग. आपण आपल्याकडे कसं होतं, तुम्ही मला सांगा, आता मुलं आहेत आमचे, काय शिकवलं शिक्षकाने? आपला काय लागतं? अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, बरोबर आहे? आता असं नाही, हे आता लागत नाही, त्यावेळेचे शिक्षक चूक होते. आता काय लागतं? मोबाईल, 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 मोबाईल. लागलं तर अन्न, वस्त्र असेल तरी नसेल तरी चालतं, मोबाईल असतं. आणि मग हा जो मोबाईल आहे, मी सांगितलं होतं डार्विनचा सिद्धांत असा आहे, आपली सेफ्टी गेली माणूस झाला.
आता पुढचा सिद्धांत माझा असा आहे की पुढची माणसं मान वाकडी करून जन्मणार, कारण जन्मल्याबरोबर मोबाईल बघायला सोपं, मग मान पुन्हा खाली करायची गरज नाही. फक्त मोबाईल बद्दलची माहिती घ्या की हे मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजीच आहे. मायक्रोवेव्ह तुमच्याकडे असेल तर कळेल की त्याला उष्णता येते आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी 1.6 वापरली जाते. तर 2 पिलरवर 1.6 आणि ती मॅग्नेटिक एनर्जीनी पकडली जाते. म्हणजे एक फोन केला 1.6, दुसरा फोन केला 1.6 आणि मग ते आपण कानाला लावतो. तर कान दुखतो, आपला कान दुखतो. ज्याचं दुखत नसेल ते कमी वापरतात. आणि मग आता असं म्हणतात की 5% मेंदूचे कॅन्सर त्याच्यामुळे वाढले. आपला कमी ऐकायला यायलंय, आपले डोळे कोरडे पडालेत. वयाच्या 60 वर्षापर्यंत चष्म्याचे नंबर वाढत चालेत. पहिले फक्त 10 नंबर व्हायचा, आता बसला दूध भाते, आता 30 होतो, 31 होतो, 32 होतो. का? रोजचा स्क्रीन टाइम किती? 6 तास, 7 तास, 12 तास स्क्रीन टाइम. आणि मग त्याच्यातली ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यात जाते, आपली बाहुली लहान होते, तिचा दाह स्पाझम होतो आणि आपले चष्म्याचे नंबर जन्मभर वाढत राहतात. डोळे कोरडे पडतात. हृदयावर ठेवला तर हृदयाचा आजार होतो, खाली ठेवला तर असं म्हणतात की आपले स्पर्म काउंट कमी होऊन नपुसक होतो. बसून बसून सगळे गुडघे दुखायला लागतात, मान दुखायला लागते, पण तरी आपण ते सोडत नाही. आता हे तुम्ही सोडणार नाहीच आहे. मी जरी सांगितलं की इतके मोठे त्याचे वाईट आहे, पण तरी तुम्हाला सांगतो की कसा वापरला पाहिजे. पहिल्या 6 वर्षापर्यंत 1 ते 6 वर्षाच्या लेकराला मोबाईल देऊ नका. का? कारण त्या मोबाईलमुळे त्याचं जे इंटेलिजन्स आहे, हुशारी, ही खूप कमी होत चाललेली आहे. आता अभ्यासाने असं सांगितलं आहे की त्या मुलांची हुशारी आता जवळपास 60% कमी झालेली. कारण ते मुलं, दुसरं झालं असं की ते मुलं जिद्दी झाले. त्यांना जर फोन दिला नाही तर ते सगळं फेकून मारतात आणि तोच स्वभाव ते पुढे घेऊन चालले आहेत. त्यांचा बाकीचा वेळ सगळा फोनमध्ये जातो आणि म्हणून त्यांना अवांतर वाचन आणि बाहेर जाऊन खेळणं त्यांचं बंद झालं. आणि बाहेर जाऊन खेळणं बंद झाल्याने व्यायाम नाही आहे आणि म्हणून त्यांचे हाडं कमकुवत झाले. म्हणून या 1 ते 6 वर्षाच्या मुलाला मोबाईल देऊ नका. आता वहिन्या सगळ्या समोर बसल्यात, घरी स्वयंपाक करू देत नसेल धर मोबाईल, जीव देत नसेल धर मोबाईल, आयांना ते सिरियल बघायचे असेल धर मोबाईल. मला सांगा असं का करता? आपण होतो तेव्हा होता का मोबाईल? नाही. पहिले 6 वर्षे इच्छा झाली, लेकरू ऐकत नसेल तरी आजपासून मोबाईल द्यायचं बंद करा, त्याची हुशारी वाढेल. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तास मोबाईल द्या आणि 20 वर्षापुढच्या पुढच्या लोकांनी आपला मोबाईल 2 तास वापरायला काही हरकत नाही. त्याच्यावर वापरायचा आहे तर आपला व्हॉट्सअप, आपला यूट्यूब कॉम्प्युटरला जोडा आणि 24 तास बघत राहा. त्याने काही होत नाही, कारण त्याच्यात ब्ल्यू लाईट नाही आहे. आपल्या फोनमध्ये, आपल्या टॅबमध्ये ब्ल्यू लाईट आहे आणि त्याच्यामुळं आपल्या डोळ्याचं नुकसान होत आहे. तर सगळ्यांनी हे पाळा. आता कसं पाळता येईल हे बघा. त्याच्या ज्या वेव्ज आहेत ते 16 ते 18 इंच असतात. म्हणजे फोन नेहमी हातात धरा, शरीराच्या कुठल्याही खिशात ठेवू नका. बसल्यानंतर टेबलवर ठेवा आणि फोन आला तर स्पीकर फोनवर बोला, कारण दूर राहतो. आपण का नाही बोलत? कारण नवऱ्याला बायकोला सोडून खाजगी बोलायचं असतं, बायकोला नवऱ्याला सोडून खाजगी, ते बोलतच नाही. मग ब्लूटूथ वापरा, दोन्ही चालेल, वायरलेस आणि ते दोन्ही वापरा. फोन चार्ज करत असताना बाहेर लिव्हिंग रूममध्ये ठेवा, बेडरूममध्ये चार्ज करू नका, कारण त्याच्यामुळे तुमच्या मेंदूवर दुष्परिणाम होत चालले आहेत आणि हे करणं शक्य आहे. म्हणून 6 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका. 1 तास द्या, 2 तास द्या, दूर ठेवा, हातात धरून चला. असं केल्याने तो मोबाईल तुम्ही चांगला वापरू शकता. पण हे तुम्ही माझं ऐकणार नाही ते मला माहिती आहे, पण माझं सांगणं कर्तव्य समजा.